हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी. कारण का नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन जवळ येते आहे. 4 दिवसातच नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे आणि ती पण मी गुळाची बनवणार आहे. गुळ आणि खोबरं. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, छोट्याशा कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 वाटी फ्रेश नारळाचा चव, म्हणजे फ्रेश ग्रेटेड कोकोनट. तुमच्याकडे जर फ्रेश नारळ नसेल ना, तर तुम्ही काय करा, जे नारळ डेसिकेटेड कोकोनट असतं ना, सुकं खोबरं, ते घेऊ शकता. पण या फ्रेश कोकोनटची म्हणजे फ्रेश नारळाची टेस्ट खूपच छान लागते. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी नारळ, मला थोडीशीच बनवणार आहे म्हणून मी 1 वाटी नारळ घेतले. एकच वाटी मी घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकता किंवा 2 नारळ, अख्खे नारळ ते पण किसून घेऊ शकता. आधी आपल्याला ना हे नारळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. आणि जास्त याला तूप पण लागत नाही, फक्त 1च चमचा तूप लागतो. नारळ हलकासा तुपामध्ये परतला ना की त्याची टेस्ट खूपच छान लागते. आता ज्या वाटीने आपण नारळ घेतला ना, त्या वाटीने ही अर्धी वाटी मी गूळ घेते आहे. म्हणजे गुळाची पावडर आहे ते मी घेते आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे जे नारळ फोडलं ना, ते नारळाचं पाणी आहे ते मी ॲड करते थोडंसं. फक्त 1च चमचा ॲड करायचं आहे, जास्त नाही. छान असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जायफळ किसून घालायचं आहे. तुम्ही वेलची पावडर पण ॲड करू शकता, पण गूळ आहे ना, गुळामध्ये जायफळचा टेस्ट छान लागतो म्हणून मी जायफळ ॲड केलेलं आहे. आता ना ह्याच्यामध्ये छान असा टेस्ट येण्यासाठी आणि मस्त असा खमंगपणा येण्यासाठी मी ॲड करते आहे मीठ पावडर. दोन चमचे, जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते 2 पोहे खाण्याचे चमचे मी मीठ पावडर ॲड केलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नाही ॲड केले ना तरी पण चालेल. पण काय होतं, मीठ पावडरने ना छान असा खव्यासारखा टेस्ट येतो आणि खायला खूपच मजा येते, छान लागते. आपलं हे नारळाचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी आता गॅस बंद केला आहे. आता ना ह्या ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप पण लावू शकता, पण मी तेल लावलेलं आहे. आपण काढून घेऊया. मी आता संपूर्ण अशी पसरून घेतली आहे व्यवस्थित. आता तुम्हाला हवं असेल ड्रायफ्रूट्स तर मस्तपैकी तुम्ही स्प्रेड करू शकता. नसेल ड्रायफ्रूट्स आवडत तर नाही केलं तरी पण चालेल. तर मी हे माझ्याकडे काजू आहे ना, तर मी हे काजू लावते आहे. आपण नंतर याचे पीसेस करायच्या. तर आता समजा आता केलं ना तर व्यवस्थित कट होणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. नाही आवडत तर तुम्ही ह्याच्यावरती खसखस असेल तर खसखस पण पेरू शकता, किंवा असंच खाल्लं ना तरी पण खूप छान लागतं. आता ह्याला अर्धा ते 1 तास सुकवायला लागतं. माझे थोडंसं आहे ना म्हणून मी अर्धा तास आरामात लागेल सुकायला. तुम्ही जे जास्त बनवलं ना तर 1 तास कमी, 1 ते 1.5 तास कमीत कमी सुकायला लागेल. सुकलं ना व्यवस्थित की मग आपण पीसेस करू शकतो. ही बघा, मस्त आपली नारळाची वडी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते, खूपच भारी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण ॲड करू शकता. जेव्हा आपण गूळ ॲड केलं ना तेव्हा तुम्ही साखर ॲड करू शकता. जेवढं तुम्ही नारळाचा चव घ्याल ना, म्हणजे जेवढं तुम्ही नारळ घ्याल, समजा 1 वाटी नारळ घेतला ना तर 1 वाटी साखर तुम्ही घेऊ शकता.
पण गुळाची हेल्दी असते म्हणून मी गुळाची दाखवली तुम्हाला। तर ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्याच्याने काय होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे। खूप भारी लागते। तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद।